नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी प्रथम घटक चाचणी पेपर विषय गणित भाग 2. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 1 तास. यामध्ये आपण संपूर्ण प्रश्न व त्यांची उत्तरे पाहणार आहोत, त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि हो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर मात्र चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यामध्ये सर्वात पहिले आपला प्रश्न क्रमांक 1. पुढील प्रत्येक उपप्रश्नांसाठी 4 पर्याय उत्तर दिले आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा एकूण 5 गुणांसाठी. त्यामध्ये 1. 2 समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळ अनुक्रमे 36 सेंटीमीटर वर्ग व 121 सेंटीमीटर वर्ग आहेत, तर त्यांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर. इथे आपल्याला एकूण 4 ऑप्शन दिलेले आहे आणि तर त्यापैकी याचं उत्तर आहे 6-11. यानंतर 2. पुढीलपैकी कोणती समरूपतेची कसोटी नाही? तर उत्तर बा को कसोटी ही समरूपतेची कसोटी नाही. यानंतर यामध्ये 3 आहे. आकृती BD बरोबर 8 आणि BC बरोबर 12 आणि BDC. ठीक आहे, इथे काय करायचं आपल्याला लिहायचं आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. तर याचं उत्तर आहे 3:1. अशा प्रकारचं उत्तर आपण यामध्ये लिहायचं आहे. यानंतर पुढील आहे 4. पायथागोरसचे कोणते त्रिकूट आहे? तर ABC किंवा D. तर उत्तर ऑप्शन क्रमांक 2 3, 4, 5. यानंतर 5. एका चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात 2 सेंटीमीटर असल्यास त्याची परिमिती डॅश असेल, तर उत्तर 40 सेंटीमीटर त्याची परिमिती ही असणार आहे. यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 2. पुढील आकृती पूर्ण करायची आहे. त्यामध्ये एकूण 2 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, 2 कृती दिलेल्या आहेत. 2 कृतीपैकी एक कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. त्यामध्ये पहिला आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल PQR आणि ABPQ 2:3. तर पुढील चौकट पूर्ण करायचे आहे. यामध्ये सर्वात पहिले एरिया ऑफ ट्रायंगल ABC डॅश एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ABचा वर्ग आणि PQचा वर्ग. तर 2चा वर्ग आणि 3चा वर्ग. तर 2चा वर्ग आहे 4 आणि 3चा वर्ग आहे 9. अशा प्रकारे 4/9 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील 2. आकृतीमध्ये AB आणि BC काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची आहे. तर AB बरोबर BC हा आहे आपला पक्ष. येथे आपल्याला दिलेले आहे आकृती. BAC 45 अंश, AB बरोबर BC. तर 1/वर्गमुळामध्ये 2 गुणिले AC 1/वर्गमुळामध्ये 2 गुणिले 8. अशा प्रकारे संपूर्ण काय करायचं, आपण हे तक्ते इथे पूर्ण लिहायचे आहेत. यानंतर यामध्ये पुढील आहे 3. खालील चौकटी पूर्ण करायच्या आहेत. कोणती एक आकृतीमध्ये आपल्याला सोडवायची आहे. ठीक आहे, एकूण 3 गुणांसाठी. आकृतीमध्ये AB एकरूप, CD एकरूप, EF आपल्याला काय दिले दर्शवलेले आहे. त्यामध्ये AC 5.4, CE 9, BD 7.5. तर चौकटीत योग्य प्रमाणे भरून DC आपल्याला इथे लिहायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे संपूर्ण चौकट आपण काय करायची, तर व्यवस्थितपणे यामध्ये भरायची आहे. 3 समांतर रेषां आंतरछेदांचा गुणधर्म हा आपल्याला काय करायचं इथे वापरायचा आहे व संपूर्ण उत्तर हे आपण त्याचं लिहायचं आहे एकूण 3 गुणांसाठी. त्यानंतर पुढील आहे, पुढील तक्ता पूर्ण करायचा आपल्याला. इथे जो तक्ता दिलेला आहे, तर हा तक्ता आपण अगदी व्यवस्थित व काळजीपूर्वक यामध्ये पाहायचा आहे. उकल त्रिकोण ABC 30, 60, 90 मापाचा त्रिकोण आहे. AC बरोबर 8 सेंटीमीटर, AB बरोबर 1/2 गुणिले कर्ण AC. त्यानंतर AB बरोबर 1/2 गुणिले 8. तर AB बरोबर किती? 4. यामध्ये 30 कोटीकोणासमोरील बाजू. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, तर गुणधर्म हा वापरायचा आहे. यानंतर यामध्ये पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न यामध्ये आपल्याला काय करायचे, सोडवायचे आहेत. पहिलं, 2 समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळ 225 चौरस सेंटीमीटर व 81 चौरस सेंटीमीटर आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेंटीमीटर, तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. त्यानंतर 2. त्रिकोण ABC मध्ये रेख BD कोण ABCचा दुभाजक आहे. AB बरोबर x, BC बरोबर x अधिक 5 आणि AD बरोबर x वजा 2, DC बरोबर x अधिक 2. तर x ची किंमत किती? यानंतर 3. त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा QRचा मध्यबिंदू आहे. जर PQ बरोबर 11, PR बरोबर 17, PS बरोबर 13, तर QRची लांबी काढा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हो, आपण जर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.